यांच्या वतीनं आमचे धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय डॉक्टर रवींद्र भोसले सर इथं उपस्थित आहेत. धन्वंतरी पतसंस्था GP-THON 2026चे रेस डिरेक्टर म्हणून डॉक्टर दयानंद गाडगे उपस्थित आहेत. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सुकुंडे उपस्थित आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि धन्वंतरी पतसंस्था हे GP-THONचे कोऑर्डिनेटर म्हणून डॉक्टर वैभव माने सर इथं उपस्थित आहेत. मी परत एकदा डॉक्टर जयदीप चव्हाण आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या समाजात येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी येऊ नयेत त्या दृष्टिकोनातून आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की त्या अडचणी येऊ नयेत. आणि कॅन्सर हा तुम्हालाही माहिती आहे की किती मोठं उग्र रोग त्यानं धारण केलेलं आहे आणि त्याचं आपण प्रिव्हेन्शन कसं घेऊ शकतो आणि त्याच्या प्रिव्हेन्शनच्या बरोबर त्याचे ट्रीटमेंटसुद्धा कशा घेऊ शकतो. प्राथमिक स्तरावर जर त्याचं प्राथमिक स्तरावरच जर त्याचं जर निदान झालं तर किती चांगल्या प्रकारे उपचार होतो करावू शकतो या संदर्भातलं आम्ही वैद्यकीय जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही वैद्यकीय क्षेत्रातील 1992 साली ज्या संस्थेचा उगम झाला ती संस्था आहे. आमचे सातारा जिल्ह्यात साधारण 3000पेक्षा जास्त सभासद आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांना की प्रत्येक गावी खेडोपाडी शहरात सर्वच ठिकाणी आमचे प्रॅक्टिशनर त्यांच्या परीनं समाजात आरोग्याची सेवा देत आहेत. मी डॉक्टर रवी भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी GP-THON धन्वंतरी पतसंस्था GP-THON याविषयी तुम्हाला मार्गदर्शन. आत्ताच आपले धन्वंतरी पतसंस्थेचे ज्येष्ठ श्री याविषयी डॉक्टर रवी भोसले सर मार्गदर्शन. नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांमध्ये मी डॉक्टर दयानंद गाडगे आपल्या धन्वंतरी पतसंस्था GP-THON 2026चा डायरेक्टर आहे. खरं तर डॉक्टर म्हणून आम्ही समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आमची सेवा देत असतो. पण हे करत असताना थोडंसं काहीतरी आपल्याला असं मोठ्या स्तरावर आपल्याला किंवा समाजामध्ये जाऊन आणखीन काय वेगळं करता येईल का याविषयी आम्ही विचार करत असताना सध्या आपण जे बघतोय की अलीकडे जसं जयदीपने सांगितलं की कॅन्सरसारखा जो भयानक आजार आहे आणि त्याचं जे सध्याचं आपण जो रूप बघतोय की भीषण स्वरूप जे चापलून पसरते समाजामध्ये आणि हे सगळं होत असताना खरं तर त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती किंवा शास्त्रीय माहिती न जाता लोकांमध्ये भीतीचं वातावरण जास्त सध्या वाढत चाललंय आणि त्यामुळं मग लोक बऱ्याचदा न कळत कुठंतरी ते एखादं औषधाचं औषध घे कुठे हा औषध देतो तो औषध अशा गोष्टींकडे लोक पटकन अट्रॅक्ट होतात. कमी खर्चात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी असतात. मग ह्यावेळेला लक्षात आलं की ह्यासाठी एका डॉक्टर म्हणून आपण समाजाने काहीतरी देणं लागतो आणि हे करत असताना लोकांना कुठंतरी हे ज्यावेळेला आपण पोचवू लोकांना माहिती त्यावेळेला लोकांना एकत्रित करण्याची गरज वाटली आणि आज लोक एकत्र करायचं झालं तर त्यासाठी एक चांगला कॉज म्हणून मॅपसारखा पर्याय आमच्या समोर आम्हाला दिसला किंवा ह्या माध्यमातून आपण लोकांना एकत्र करू शकतो. लोक एकत्र आले तर आपण त्या ठिकाणी लोकांपुढे आपल्या काय ज्या गोष्टी आहेत त्या मांडून एका चांगल्या चळवळीचा एक भाग म्हणून आपण स्वतः आणि समाजामध्ये काहीतरी आपल्याकडून समाजात देणं लागतो. या भावनेतून आम्ही धन्वंतरी पतसंस्था GP-THON ही मॅरेथॉन घेत आहोत. आता बाकी GP-THON मॅरेथॉनचे सर बोलतीलच. मी फक्त रेसविषयी काही गोष्टी सांगतो. तर ही रेस आपण सातारामध्ये 1 फेब्रुवारी 2026 रोजी घेतोय. रविवार आहे. साधारणपणे ही जी रेस आहे आपली ती 5 आणि 10 किलोमीटरच्या 2 रेस कॅटेगरीमध्ये होईल. त्याच्यामध्ये सर्व अगदी 8 वर्षापासूनचे स्त्री पुरुष त्याच्यामध्ये सर्व सहभागी होऊ शकतात. त्याची नोंदणी आपण मागच्या महिन्यापासून चालू केलेली आहे. अजूनही त्याची नोंदणी चालू आहे. 25 तारखेपर्यंत आपण ती नोंदणी कंटिन्यू करणार आहे येत्या रविवारपर्यंत. आणि साधारणपणे स्पर्धा आपली चालू होणार आहे ती छत्रपती शाहू स्टेडियमला चालू होते शाहू संकुलला आणि तिथून त्याचा जो रूट आहे तो आपण स्टेशनच्या बाजूने पारंगी चौकात येतो. पारंगी चौकातून मग आपण पोहे नाका बोगदा आणि पावडर या पद्धतीने आपण योग्य घाटात जातो. रिटर्न सेम वेळी येतोय आपण आणि पुन्हा पारंगी चौकातून मग आपण जुना ऑफिस मार्केट परत शाहू स्टेडियम असा आपल्या स्पर्धेचा रूट असणार आहे. स्पर्धेमध्ये साधारणपणे आपल्या एक 800 ते 1000 स्पर्धक सहभागी होतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. त्या पद्धतीत आमची वाटचाल चालू आहे. रजिस्ट्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे स्पर्धेचं.
स्पर्धकांचा साताऱ्यातून प्रतिसाद पण खूप चांगला मिळतो. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही जे काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींचं प्रयोग आता आमचं चालू. आणि एक साताऱ्यामध्ये एक नावारूपाला आली चांगलेली आणि एका चांगल्या कारणासाठी होत असलेली मॅरेथॉन म्हणून मी इथून पुढं निश्चितपणे आपली मॅरेथॉन तुम्हाला बघायला मिळेल याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. 5,000 रुपये चार्जेस राहतात. पहिल्या फेरीत आम्ही हे 100 महिलांची तपासणी करणार आहे आणि हा कार्यक्रम आम्ही वर्षभर चालू ठेवणार आहे. प्रत्येक महिन्याला कॅन्सरच्या विषयी वेगवेगळे मग कधी तपासणी असतील, कधी त्याचं प्रिव्हेन्शनचे वॅक्सिन्स असतील, कधी त्याच्याबद्दलची जी भाषणं असतील किंवा त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन असेल ते असेल, असं वेगवेगळ्या प्रकारात का होईना पण ते आपण समाजापुढं आमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आणण्याचा आमचा अटूट प्रयत्न असणार आहे. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं राहतं की आर्थिक सपोर्ट सगळा राहतो. तर मी माननीय डॉक्टर रवी भोसले सरांना विनंती करतो की धन्वंतरी पतसंस्था आणि JP याविषयी सरांनी पण जे काय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सरी धन्वंतरी पतसंस्था आणि नमस्कार पत्रकार मित्रो. जनरल प्रॅक्टिशनर आश्रम आणि धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये आपण धन्वंतरी पतसंस्था JP सर्व्हिस ही मॅरेथॉन आयोजित करतो. ही मॅरेथॉन आयोजित करत असताना तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, जनरल प्रॅक्टिशनर आश्रम ही सर्वसाधारण 1980-81 मध्ये आम्ही स्थापन केली. डॉक्टर कसे लाहोटी, आज डॉक्टर अनिल पाटील सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे जे सहसचिव होते ते डॉक्टर होरा यासारखे ज्येष्ठ सर्व जे डॉक्टर होता, डॉक्टर गोरेटी, डॉक्टर अरविंद काळे, या सगळ्या लोकांना मी जनरल प्रॅक्टिस आश्रम स्थापन केली. आणि तिचं आत्तापर्यंत जी वाटचाल आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीची वाटचाल चालण्याच्या, कारण वेगवेगळे सामाजिक प्रश्न जे आहेत आरोग्याविषयीचे ते सोडवण्याचं जनरल प्रॅक्टिशनर आश्रम हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. या माध्यमातून आता आरोग्याची सेवा देत असताना समाजानं किंवा समाजातल्या घटकांनी निरोगी कसं राहावं याविषयी सुद्धा बाबा की मॅरेथॉनची जोड त्यांना देऊन त्यांच्यात आरोग्य चांगल्या पद्धतीनं निरोगी व्यवस्था कशी स्थापन करता येईल याचा विचार आम्ही यावर्षी केला. नाही मला वाटतं पहिलंच पर्व आहे आमचं, नाही मॅरेथॉनचं पहिलंच पर्व आहे. मग फक्त धावण्यासाठीच फक्त ही स्पर्धा घ्यायची का, तर नाही. हे धावत असताना आपण यातून काय मेसेज समाजाला देऊया हाही विचार आम्ही या ठिकाणी केला. आणि कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करणं हा सगळ्यात बेसिक विषय यामध्ये घेऊ. कॅन्सर अवेअरनेस इन द सोसायटी. कारण तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे की आमच्यापेक्षा खरं तुमचा अभ्यास जास्त आहे प्रत्येक गोष्टी. जुनाट आजारांची तर काही निदान होत नाही, रोगाचं निदान होत नाही. वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळ्या जातीचे औषधोपचार करतो, वेगवेगळ्या तपासणी करतो, तरी निदान होत नाही. त्यावेळी कुठंतरी आपण शेवटची तपासणी करतो, त्यावेळी ब्रेक स्कॅन झाला आणि त्या ठिकाणी कॅन्सर सेल आढळून आला. आणि ह्या निदानाच्या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या सुद्धा कितीतरी कुटुंब भरडली जाते. तर त्यांच्याबरोबर की या कॅन्सरविषयी शास्त्रीय माहिती देऊ, त्यासाठीचे शास्त्रीय कॅम्प घेऊन या. जे कॅम्प सुद्धा आता तुम्हाला डॉक्टर जयदीप चव्हाणांनी सांगितलं की स्त्रियांचंच कॅम्प निवडलं आम्ही, तर आता त्यांच्यातच जास्त जागृती करणं महत्त्वाचं आहे. कारण स्त्रियामध्ये कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा इतर कुठल्याही ऑर्गनचा कॅन्सर असो, आणि अतिशय विदारक अशी परिस्थिती आपल्याला समाजात पाहायला मिळते की दोन त्या कुटुंबात पाहायला मिळते. आणि आपण म्हणतो त्या पद्धतीनं की असं ज्या ठिकाणी कुटुंबावर प्रसंग ओढवला जातो आणि ज्यावेळी काही वाईट घडतं त्यावेळी आपण स्मशान वैराग्या पलीकडे काही करत नाही. तर त्या दृष्टीनं बघा की आपण ज्या तपासण्यासाठी हजारो रुपयाचा खर्च तो सुद्धा या जागृती करण्याच्या माध्यमातून
केवळ एकच दिवस घ्यायचं नाही आपल्याला. समजा की आपण 1 फेब्रुवारीला मॅरेथॉन घेणार आणि त्या दिवशी कार्यक्रम संपला अशातला भाग नाही. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची कॅन्सरची शिबिरं घेणे, त्याच्यासाठी समाजाला माहिती देणे, त्याच्यासाठी प्रतिबंधकात्मक काय उपाय आहेत त्याची माहिती देणे आणि वेगवेगळ्या तपासण्या कमीत कमी खर्चात म्हणजे किंबहुना मोफत स्वरूपात रुग्णांना कशा देता येतील आणि त्यांच्यात कॅन्सरविषयी जागरूकता कशी निर्माण करता येईल, हा एक महत्त्वाचा भाग आहे. याच्याबरोबर काही कॅन्सर हे व्यसनामुळे होते. व्यसनामुळे तुम्हाला आता सगळ्यांना माहीत आहे, व्यसनमुक्तीचं सुद्धा चांगलं काम आपल्या सातारा शहरात गेली कित्येक वर्ष सुरू आहे. परंतु ज्यांना व्यसन आहे त्याला जर आपण आज सांगितलं की बाबा हे सोड, तर तो सहजासहजी ऐकत नाही, याची तुम्हाला चांगली जाणीव आहे. मग अशा जाणीव कधी होती तर ज्यावेळी बाबा त्याचा, माझ्याच एक घरातलं आत्ताचं उदाहरण देतो. आता कॅन्सर जवळजवळ घराघरात प्रत्येकाच्या पसरतो, आजूबाजूला एखादा दुसरा पेशंट आहेच. माझा पुतण्या की मी त्याला कित्येक वर्ष सांगत होतो की बाबा ते गुटखा आणि तंबाखू सोडतो, रिक्षा हा त्याचा व्यवसाय होता, नाही ऐकलं. आणि शेवटी फक्त की तोंड येते, स्टोमॅटायटिस ज्याला म्हणतो आपण, साधा आजार, आणि ते तोंड येते म्हणून त्यांना इतका उपचार केला, कुठेही बरं होईना. पण ज्यावेळी त्याचा तुकडा काढून तपासला तर त्यावेळी निदान झालं की बाबा त्याला याचा कॅन्सर आहे, माउथ कॅन्सर. आणि मग आता ऑपरेट केलं तर तो आता सगळ्यांना सांगतोय तंबाखू खाऊन होतो. मी नाही ऐकलं, हे बघ मी भोगतोय आता त्याला म्हणजे केलं. तर शेवटी की हे कुठंतरी आपण सगळ्यांनी मिळून थोडा थोडा प्रयत्न केला तर कमीत कमी याच्यासाठी समाजात जागरूकता निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीनं या आजाराविषयी आपल्याला सेवा देता येईल जनरल प्रॅक्टिशनर असताना. तर या माध्यमातून धन्वंतरी पतसंस्था 36 वर्ष सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असते, चांगल्या प्रकाराला नेहमी सहाय्य करत असते. त्या पद्धतीनं या GP थॉनला सुद्धा धन्वंतरी पतसंस्थेनं आर्थिक पाठबळ दिलं की बाबा हे आपण यशस्वीपणे हा प्रोजेक्ट यावर्षी राबवूया. आणि त्याची सुरुवात आता 24 तारखेला याच ठिकाणी प्राथमिक स्वरूपात पहिल्यांदा 100 महिलांच्यासाठी, कारण हा खर्च मोठा आहे, तो खर्च सुद्धा GP अशर आणि धन्वंतरी पतसंस्था, धन्वंतरी ट्रस्ट अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि एक चांगला उपक्रम GP थॉन 2026 हे पहिलं पर्व आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो. त्याला तुमचंच आम्हाला जर पाठबळ मिळालं तर याविषयी समाजात चांगल्या पद्धतीची जागरूकता आपल्याला निर्माण करता येईल. आणि सगळा कॅन्सरमुक्त समाज करू शकणार नाही, परंतु आपला काही घटक या माध्यमातून जरी झाला तरी त्याचं फलित म्हणून आपल्याला काहीतरी पुण्य लाभेल असं मला वाटतं. त्याची प्रसिद्धी आमच्या या कार्यक्रमाची आत्ता होणार आहे आणि इथून पुढे वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला सुद्धा की तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, विशेषतः महाविद्यालयात जाऊन कॅन्सरविषयी व्याख्यान आयोजित करणे, वेगवेगळी शिबिरं घेणे, वेळ प्रसंगी डायग्नोस्टिक कॅम्प ज्याला म्हणतो आपण, की म्हणजे ₹1000 खर्च असला, एका पेशंटला ₹10,000 कमीत कमी खर्च येत असतो, तो सुद्धा बिअर करून बाबा आपल्याला जेवढं करता येईल ते यावर्षी करूया. तर ते आम्ही निश्चित दोघांनी जॉईंट व्हेंचरमध्ये करायचं ठरवलेलं आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते जुन्या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन स्थापनेमध्ये आम्ही 2-3 आहोत, अजूनही आहोत आणि अजूनही यांच्याबरोबर काम करतोय. फक्त धुरा यांच्याकडे दिलेली आहे, यांच्या पाठीशी राहणं आणि यांच्याबरोबर सहभाग घेऊन यांना मार्गदर्शन करून हा उपक्रम सुद्धा यशस्वी. नमस्ते, मी डॉक्टर दयानंद गाडगे, रेस डायरेक्टर धन्वंतरी पतसंस्था GP थॉन 2026. माझ्यासोबत आहेत आमचे रेस प्रेसिडेंट डॉक्टर नितीन लेंबे. साताऱ्यामध्ये आम्ही 1 फेब्रुवारी रोजी धन्वंतरी पतसंस्था GP थॉन या नावाने समाजामध्ये कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी म्हणून रन फॉर कॅन्सर अवेअरनेस ह्या थीमच्या अंडर एक 5 आणि 10 किलोमीटर अशा 2 कॅटेगरी मॅरेथॉन घेत आहोत.
5 किलोमीटरची जी मॅरेथॉन असणार किंवा रन असणार आहे ती फन रन असेल, ती 8 वर्षापासून कोणतीही स्त्री आणि पुरुष त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि 10 किलोमीटरची जी आपली रन असणार आहे ती टाइम रन असेल, त्याला चीप असते टायमिंगची, तर त्याच्यामध्ये आपण 18 वर्षाच्या पुढे कुठलाही स्त्री आणि पुरुष त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आपली स्पर्धा 1 तारखेला शाहू स्टेडियम येथे चालू होईल. सकाळी 6चं आपलं रिपोर्टिंग टायमिंग असेल, 6:15ला वॉर्मअप होऊन 6:30ला आपली रेस स्टार्ट होईल 10 किलोमीटरची. त्याच्यानंतर 5 किलोमीटरची रेस ही 15 मिनिटांनी म्हणजे 6 वाजून 45 मिनिटांनी चालू होईल. आणि स्पर्धेचा आपला जो रूट असणार आहे तो शाहू स्टेडियम पासून एस टी स्टँडच्या पाठीमागून आपण पारंगी चौकात जातोय. पारंगी चौकात आपण पोळे नाका, त्याच्यानंतर नगरपालिका, बोगदा आणि येवतेश्वर घाटात पॉवर हाऊसच्या आसपास आपण जातोय साधारण 200 मीटर. आणि तिथून आपण रिटर्न सेम रूटने येतोय. आल्यानंतर मात्र आपण पारंगी चौकातून पुन्हा जुन्या आरटी ऑफिस मार्गे परत शाहू स्टेडियमला येतोय. स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेचा आपला बक्षीस वितरण समारंभ होईल. सर्व जे आपले सहभागी स्पर्धक असतील त्यांना आपण रेस फिनिश केल्यानंतर फिनिशर मेडल देणार आहे. त्याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आपण टी शर्ट देतोय, गुडी बॅग देतोय आणि स्पर्धेत जे कोणी स्पर्धा पूर्ण करणार आहेत त्या प्रत्येक स्पर्धकाला ई सर्टिफिकेट असणार आहे. त्याच्यानंतर स्पर्धा झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकासाठी आपण तिथे एक पौष्टिक किंवा आपण हेल्दी नाश्त्याची देखील व्यवस्था केलेली आहे. लोकांना रूटवर आपण ठिकठिकाणी रूट सपोर्ट देत आहोत. त्यासोबतच मेडिकल फॅसिलिटी म्हणून आपण कार्डियाक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपला एक खूप चांगल्या पद्धतीने इव्हेंट आपण साताऱ्यामध्ये ऑर्गनाईज करतोय आणि एका चांगल्या कॉजसाठी आपण करतोय. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सातारकरांनी सहभागी व्हावं आणि आमच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं मला वाटतंय. आणि ही स्पर्धा आम्हाला आयोजित करत असताना आम्हाला धन्वंतरी पतसंस्थेचं खूप चांगल्या पद्धतीने पाठबळ लाभलेलं आहे आणि त्यांच्या पाठबळाच्या सोबत जे प्रायोजक असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. पार्टिसिपंट आपण जेव्हा मिळवतोय तर त्यांना आपण जे पोस्ट आहे आपण ज्या माध्यमातून जातो तुमचं माध्यम असेल. दुसरी गोष्ट आहे ते आम्ही कॉन्फरन्स वगैरे ते काढले आणि त्याच्यानंतर फेसबुक लाईव्ह किंवा या ज्या गोष्टी आम्ही केल्या तर त्या स्पर्धेसाठी आम्हाला जे स्पर्धक आहेत आता बेळगावपासून बारामती, पुणे, मुंबई इथून आणि प्लस आपले जे लोकल आहेत डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टरचं फॅमिली असतील आणि दुसरी गोष्ट जे सातारा जिल्हा हा रनर्स जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं बरेचसे पार्टिसिपेट हे आपल्या स्पर्धेला पार्टिसिपेट होणार आहेत. साधारण आतापर्यंत 1000 रजिस्ट्रेशन आले. अजून 200-300 रजिस्ट्रेशन वाढतील अशी अपेक्षा आहे. ओके.